वडिलांच्या चपलीत पाय बसायला लागला. समाजाच्या नजरेत आता मोठा झालो. पण खरंच मोठा झालो का? की जबाबदारीचं ओझं पेलत आयुष्याशी लढणारा एक थकलेला मुलगा झालो. 25 वर्षाचा हा काळ जिथं आयुष्यात खूप काही अपेक्षा असतात. पण या सगळ्या अपेक्षांमध्ये एक गोष्ट हरवते, स्वतःचं अस्तित्व. एका मिडल क्लास घरातला मुलगा, लहानपणापासून गरिबी पाहिलेली. मुलगा होणं खूप अवघड आहे. धड आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही आणि मन मोकळं रडताही येत नाही. कारण या समाजात मुलं रडत नाहीत एवढंच ऐकलं होतं मी. समाजाच्या नजरेत मुलगा 10वीला किती मार्क मिळवतो हे महत्त्वाचं आहे. पण त्या मुलाच्या अंगात कोणती आणि किती कला आहे हे नाहीत बघत. एखाद्या मुलानं अभ्यासात मन नसल्यामुळं शाळा कॉलेज संपल्यानंतर एक वडापावची स्वतःची गाडी चालू केली, तर यात तो मुलगा वाया गेला असं समजलं जातं. आणि त्याच जागी जर एक मुलगा शिकून हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला लागला, तर तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. म्हणून आयुष्यात आपलं ध्येय हे नेहमी मोठं असावं. त्यापर्यंत पोचायला लागणारे सगळे प्रयत्न करायला माझ्यासारखा प्रत्येक मुलगा तयार असायला हवा. हा मुलगा रोज स्वतःच्या भावनांना गिळतो, जबाबदाऱ्यांशी लढतो आणि तरीही कुणालाही दोष न देता पुढे जातो. 25 वर्षाचा मुलगा म्हणजे फक्त आयुष्याची सुरुवात नव्हे, तर संघर्षाचं दुसरं नाव आहे. त्यांना पाठिंबा दिला तर हे मुलं उद्याचे उद्योजक, कवी, नेता आणि कुटुंबाचे आधार बनू शकतात. एकदा त्यांच्या डोळ्यात बघा, तिथे तुम्हाला त्यांचं संपूर्ण आयुष्य लढताना दिसेल. बाकी आयुष्य आहे चालायचंच.